नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण आहोत शिरसाड या गावात, मानगड किल्ल्याच्या पायथ्याशी। आजचा आपला ब्लॉग असणार आहे मानगड किल्ल्याचा। हे बघा, त्याची पाटी या ठिकाणी लावलेली आहे, किल्ले मानगड। आणि किल्ला तिथं वरती छोटासा किल्ला आहे, एका अर्ध्या तासामध्ये वर पोचून आपण रिटर्न निघूया। भरपूर उन्हात चाललं आपण इकडे जबरदस्त। तर आता किल्ला आपला ट्रेक स्टार्ट होतो या ठिकाणावरून। तर आजचा जो आपला ट्रेक आहे मानगडचा, हा जो मानगड किल्ला आहे ना, तो शिरसाड गावाच्या म्हणजे पायथ्याचं गाव ते शिरसाड गाव आहे। ते शिरसाड गाव आहे ना, जे मानगावपासून जवळ असलेलं निजामपूरपासून 9 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे निजामपूरपासून 15 ते 20 मिनटामध्ये या ठिकाणी आपण पोचतो पायथ्याच्या गावाला शिरसाड। तिकडनं हा ट्रेक चालू होते, हार्डल्या अर्ध्या तासाचा ट्रेक आहे। आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहे संदीप, चला। आणि अजून आपले ग्रुप मेंबर पुढे चाललेले आहेत, त्यांची पुढे जाऊन ओळख करून देऊ। या ठिकाणी पहिली गडाची एक नामनिर्देशक पाटी लागलेली आहे। इकडे बांध आहे, हा सरळ रस्ता आहे, दगडी पायऱ्यान टाईप केलेला, त्याच्यामुळे काही इकडे चुकायचा विषय नाही, मोठा रस्त्यावरती झाला। तर आता फायनली मित्रांनो आपण गडावर पोचले, हार्डली 15 मिनटात या ठिकाणी आले। हा जो गड आहे ना मानगड, त्याचा इतिहास म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगड राजधानी म्हणून घोषित केलं ना, त्यावेळेस युद्धशास्त्राच्या बळकटीसाठी, म्हणजे रायगडावर कुठल्याही शत्रूचं आक्रमण नाही व्हावे किंवा रायगडाच्या संरक्षणासाठी ही किल्ल्यांची साखळी त्याच्या भोवती तयार केली। त्याच्यामुळं रायगडाला बळकटी आली आणि युद्धाचे आक्रमणही याच्यामुळं थोपवले जात होते। त्या दृष्टीने हा किल्ला महत्त्वाचा आहे। किल्ला छोटासा आहे, आपण हार्डली 15 मिनटात वरती पोचले, किल्ल्यावरती पोचले। बघा, या ठिकाणी किल्ल्याचे माहिती फलक लागलेले आहे, किल्ले मानगड, आणि त्याचे पूर्ण इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे। बघा, ज्या ठिकाणावरून आपल्या गडाला चढाई सुरुवात होती ना, थोडंसं पॅच बाकी, तिथं खालीच इंजाई मातेचं मंदिर आहे, बंद आहे सध्या तरी मंदिर। आणि इकडे बाजूला बघा सूचना फलक, आपल्याला इथून वरती जायचं आहे, त्याच्या आधी हे मंदिर आहे देवीचं। तर आता आपलं इंजाई मातेचं दर्शन वगैरे झालेलं आहे, आणि मंदिराच्या जस्ट पाठीमागे आहे ना, वरती किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे। किल्ला छोटासा आहे बघा, इथून तुम्हाला वर तटबंदी दिसते, एक हार्डली 5-10 मिनटं आपण वर चाललो ना, लगेच वर त्या तटबंदीपर्यंत पोचतो आहे। या ठिकाणी त्याचं सूचना फलक लावलेलं आहे गडाच्या दिशेने, म्हणून तिकडनं आपल्याला वरती चढायचं आहे। हा जो किल्ला आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे 111 किल्ले बांधले ना, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे मानगडाचा। आणि हा मानगडाचा किल्ला जंजिराचे जे सिद्धी ना, त्यांचा जो आक्रमण रायगडावर होऊ नये यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता, म्हणून हा किल्ला महत्त्वाचा आहे। तर आता चला पटापट इकडनं वरती जाऊया, कारण ऊन पण खूप वाढत चाललेलं आहे। हे बघा, या ठिकाणी ते इंजाई मातेचं मंदिर आहे, तिथून आपण चढायला सुरुवात केली। त्यानंतर असा राऊंड मारून या ठिकाणावरून ह्या दगडात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्यांवरून इकडं आलो। आणि आता समोर जर तुम्ही बघितलं ना, मानगड महादरवाजा, हा महादरवाजा आहे, हे बुरुज आहे, आणि त्याच्यामधून एंट्री तो दरवाजा आहे महादरवाजा। चला तिकडनं आता आपण किल्ल्यावर एंट्री करतोय। तर आता महादरवाज्यात वरती एंट्री करतो आपण। या ठिकाणी त्याची पाटी लागलेली आहे, आणि अशा पायऱ्या कोरली, इकडनं वरती जायचं आहे, हा महादरवाजा इथं। तर आता मानगडाच्या महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करतोय। त्या बुरुजापासून सरळ पुढे आल्यानंतर बघा हा दरवाजा होता, याचे अर्धे अवशेष राहिलेले आहेत या ठिकाणी। हे बघा, बऱ्यापैकी बांधणी आहे व्यवस्थित किल्ल्याची। वरतीची मला वाटतं ती संरक्षक भिंत आत्ता बांधलेली आहे। तर आता ह्या प्रवेशद्वार महादरवाज्यातून आतमध्ये एंट्री केली आपण, आणि लेफ्ट साईडला तुम्ही टर्न मारला ना, इकडे एक पाण्याचं टाक आहे आणि धान्य कोठार आहे। हे बघा, हे समोर पाण्याचं टाक आहे, आणि इकडे हे धान्य कोठार आहे। 7 वाहनकालीन लेणी पण आहे इथे या धान्य कोठार, इथे आतमध्ये धान्य कोठार आहे। तर आता हे किल्ल्यावरील पाण्याचं पहिलं टाकं दिसतील आपल्याला, भरपूर मोठं आहे, पाणी फक्त पिण्यायोग्य वाटत नाही। महादरवाज्याच्या जस्ट बाजूलाच हे टाक आहे लेफ्ट साईडला, बहुतेक या ठिकाणावरून ओव्हरफ्लो झाल्यावर इकडून पाणी खाली जात असेल। इकडं काय आहे, डमाथ म्हणजे काय, गडमाथा, सॉरी ग निघाला तिथून,
पाठीवरचा गेला बंद केलेला आहे आता. गडमाथा रस्ता तिकडूनच आहे, इथं लॉक केलेला आहे पूर्ण, नवीन भिंत बांधली. संरक्षक भिंत बांधली. म्हणजे इकडनं एंट्री होती, परंतु आता ही नवीन संरक्षक जी भिंत बांधली त्यामुळे ही बंद केले. परत आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाजूनी सरळ वर चढायचे पायऱ्यांनी त्या. हो हे बघा पुन्हा आपण महादरवाज्यात आलोय आणि महादरवाज्याच्या जस्ट राईट साईडला आहे ना बघा अशा पायऱ्या आहेत वरती चढतो त्या ठिकाणावरून किल्ल्यावर. आपण इकडनं ही संरक्षक भिंत दिसते जी मोठी ती आत्ता बांधलेली आणि त्याच्या जस्ट बाजूनीतून आपल्याला वरती गडावर एंट्री करायची. महादरवाज्यापासून जर तुम्ही सरळ राईट साईडने खालच्या बाजूने गेले ना त्या ठिकाणी हनुमान टाके आणि पुढं खांब टाके आहेत, 2 टाके आहेत त्या ठिकाणी. तर आता आपण पहिलं वरती चाललो आहे. हे बघा किल्ल्यावर एंट्री केल्या गेल्या असे अवशेष चालू झाले. या ठिकाणी जोतेचे अवशेष आहे. इकडे जोतेचे अवशेष होते. पुढे जोतेचे अवशेष. पुढे हे बघा हे पण वाड्यांचे अवशेष आहेत. पूर्ण परिसराचं काम चालू आहे रेनोव्हेशनचं. इकडे शिवमंदिर पण आहे. हां ही राजसदर आहे. हे बघा ही राजसदर. हे बघा हे गडावरील शिवमंदिर. इकडे थांब रे. हे शिवमंदिर, इथे शिवपिंड आहे. तर आता शिवमंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इकडे सरळ पुढं आपण निघालो ना बुरुज आहे तिकडं. या ठिकाणी बघा 1 2 3 बुरुज आहेत. एका बुरुजावर झेंडा लावलेला आहे. या ठिकाणी सर्व काम चालू आहे किल्ल्याचं. पाण्याची टाकी भरपूर आहे. हो पाण्याची व्यवस्था चांगली आहे किल्ल्यावरती. खालीच लिहिलं होतं ना 12 टाकी काहीतरी. 10-11 टाकी काहीतरी. हे बघा हा जो बुरुज आहे ना त्याला बोलतात ढालकाठी बुरुज. हा जो ढालकाठी बुरुज आहे ना त्याच्या जस्ट बाजूला आहे ना इथे 2 पाण्याचे टाके आहेत. 1 आणि 2. पाण्याची व्यवस्था भरपूर आहे गडावरती. 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही, पूर्ण ग्रीन खराब पाणी झालेले. हे बघा आता ही राजसदर ना ह्याच्यात जस्ट आपण राईट साईडने इकडनं खाली आलो आणि इथून खाली उतरलं तर इथे एक पाण्याचं टाकं आहे. हे 10वं पाण्याचं टाकं आहे. त्याचं नंबरिंग केलेलं आहे त्या ठिकाणी. कारण 10 ते 12 पाण्याची टाकी आहेत पूर्ण किल्ल्यावर. हे बघा हे पण हे पिण्यासारखं नाही, असं बोर्ड लागलेलं आहे त्याचं इथे. तर आता जस्ट त्याच्या साईडने आपण इकडनं खाली निघतो आहे. इकडे एक गुप्त दरवाजा आहे, तो पाहिजे आपल्याला, मानगडावरील गुप्त दरवाजा. हे बघा आता आपण पोचलो ह्या गुप्त दरवाजापाशी. हा आहे गुप्त दरवाजा. एवढ्याच्यापर्यंत इथून पुढं बहुतेक इथून खाली उतरायला असणार आहे. आता तरी पॉसिबल नाही वाटत कारण एकदम खाली दरी टाईप झाड आहेत भरपूर. तो गुप्त दरवाजा पाहून आपण रिटर्न आलो थोडंसं इकडं पाटल्या साईडला. तर इकडे बघा एक पाण्याचा टाका आहे या ठिकाणी खाली. आता ते पाण्यासाठी आपण जाणार आहे आणि तिकडनंच सरळ आपण याच्याकडे जाणार प्रवेशद्वाराचे महादरवाजा आहे तिकडं या साईडने. इकडं हे बघा हे ते 2 टाके पाण्याचे, 1 आणि हे 2. पाणी पण अजून तरी कुठल्या ह्याच्यातलं पिण्यासारखं वाटत नाही. आणि इकडनंच आपल्याला पुढे इकडं महादरवाजाकडे जायचं. त्या ठिकाणी 2 पाण्याचे टाके आहेत. एक खांब टाका आणि एक हत्ती पाण्याचं टाक आहे. तर ते 2 पाण्यासाठी आता इकडनं ह्याच्या कडेकडेने आपल्याला महादरवाजाकडे जायचं आहे. हे जे पाण्याचं टाके आहे ना एकदम लांब आहे असं आणि खोल आहे भरपूर. आजूबाजूला दोन्ही पाण्याचे टाके आहेत, पूर्ण दगडात कोरलेले आहेत. आणि त्याच्यात जस्ट खाली एक पाण्याचं टाके वगैरे एक छोटंसं. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. तर आता आपण इकडनंच सरळ महादरवाजाकडे निघतो आहे कारण तिकडे 2 टाके आहेत पाण्याचे अजून. किल्ल्यावर टोटल काहीतरी 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत. पाण्याची व्यवस्था भरपूर जबरदस्त आहे किल्ल्यावरती. किल्ला जेवढा छोटा बोलला होता ना
तेवढंच वरती आल्यावर अप्रतिम म्हणजे, आणि त्याचं भरपूर काम चालू आहे. म्हणजे हा किल्ला 1 वर्षभरमध्ये ना एकदम सुंदर असं तयार होणार आहे. बघा हे खांबटाक आहे. पाणी पूर्ण खराब आहे पण आतमध्ये एकच खांब दिसतो इकडं. सॉरी इकडे एक आतमध्ये 2 खांब आहेत. आणि त्याच्या बाजूला एक अजून एक पाण्याचं टाक आहे. हेही खांबटाकाचे. त्याच्या आतमध्ये बघितलं ना तर 1 2 आणि या साईडला 1 3 खांब आहेत. त्याच्या पुढं हनुमान टाके. हे बघा हे 2 मध्ये ह्याला कट आहे म्हणजे दोन्ही जॉईंट आहेत आतमधून, परंतु पाणी नाही त्याच्यामध्ये. बहुतेक हे कामासाठी हेच पाणी वापरतात इकडे बनवायला. इथं मोटर टाकली आणि पाईपानी ओढतात. तर पुन्हा एकदा आपण महादरवाज्यामध्ये पोहोचलेले आणि आपला पूर्ण हा किल्ला आहे तो एक्सप्लोअर करून झालेला आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये आपल्याबरोबर आपले हे मित्रमंडळी होते. इकडे दिलीप सर, दीपक सर, संदीप, विवेक सर, भूषण आणि अजून कुठे गेले मेंबर? अजून 2-3 मेंबर वरती 2 सॉरी. तर आपला आजचा मानगड किल्ल्याचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये. बाय.